तर आपण सुरू करू चालू करू विथ नाईस स्टोरी ऑफ हाफिज खाईम. हाफिज खाईमच्या वेळेला खूप गरिबी होती. त्यांच्या बाजूला जे पण राहायचे, त्यांच्या आजूबाजूला होते, त्यांच्या फार गरिबी होती. त्यांच्याकडे गरिबी राहायची. आधीचा एक असा फेज होता जिकडे गरिबी म्हणजे इट वॉज नॉर्मल. त्यांच्याकडे खायला प्यायला पण डिफिकल्टीनी राहायची युरोपमध्ये, आणि तो खायला सर्व खूप त्रास होता त्यांना. तर त्यांचा एक स्टुडंट होता त्यांना, हे त्याला तो हाफिज खाईमकडे आले. विसर मीर कोहेन त्यांच्याकडे आले आणि त्यांना विचारलं. त्यांना बोलले का किती खराब स्थिती आहे बघा बाजूला. आपण माणसांना सगळे तोराच, सगळे एवढे लर्नड आहेत, एवढे शिकलेले आहेत, आणि इस्रायल कम्युनिटी, ज्युइश कम्युनिटीमध्ये किती डिफिकल्टी आहे. माणसं स्ट्रगल करतात. जेवायसाठी पण त्यांना खूप फार डिफिकल्टी आहे. अम, तर काहीतरी केलं पाहिजे. तर त्यांनी सजेस्ट केलं. ते बोलतात का बघा, मिtzvot मिtzvot खूप मोठा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मिtzvotमध्ये एवढी ताकद आहे आपल्याला माहिती आहे. पण तर ते बोलले एक काम करतो मी आता तेफिलीन बांधीन. मी आज जी तेफिलीन बांधीन, त्याचा मिtzवा, त्याचा सखार, त्याचा सूत आहे, त्याचा मेरिट आहे. त्याच्यामुळे, त्या मेरिटमुळे सर्वांना जेवायला दिला पाहिजे, जेवण मिळून दे, असे बोलले ते. त्या मेरिट मी नाही घेत, माझ्याकडे काही नाही, सर्व त्या एक तेफिलीन मी बांधणार आहे, तेफिलीनच्या मेरिट, त्याचा जो सूत आहे, मेरिट ते सर्वांना मिळून दे, आणि त्याच्याने सगळ्यांचे गरिबी निघून दे. तर असा करायचा विचार आहे माझा. असा मी बोलू शकतो का, चला हाफिज खाईमला बोलले. हाफिज खाईम बोलले, ए, तू असा बोलतोच, पण तुम्ही तुला एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल, एक माणूस असतो आणि त्याच्याकडे ए, खूप मोठा चेक असतो. किती, $5 मिलियन. $5 मिलियन. तर तो घेऊन जातो आणि एका दुकानात जातो. एक दुकान, छोटासा दुकान असतं, टपरी जसं बोलतात. तिकडे जातो आणि बोलतो का, हे घे चेक, आणि मला थोडेसे तुझे, बनियाचं दुकान असतं त्याच्याकडून मला थोडेसे गोष्टी दे तुझ्याकडून, आणि बाकीचे जे पण हे असतील ते मला रिटर्न कर मग बाजू. तो बनिया, तो दुकानवाला असतो, तो तो ओळखतो चेक आणि बोलतो, बघ, हा चेक एवढा मोठा आहे ना, का मी अख्खा दुकान दिला तुला, आणि त्याच्यासोबत जे पण इकडे आहेत सगळे गोष्टी तुला देऊन टाकले, आणि ते 10 पटीने अ, अजून केले, तरी पण मी ह्या रक्कमला नाही पोचणार, कारण ही रक्कम फार मोठी आहे. तू हीच्या रक्कम घेऊन येतोय माझ्याकडे, $5 मिलियन मध्ये तुम्ही असे 10 दुकानं घेऊ शकतील आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घेऊ शकाल. माझ्याकडे चेकचा फायदा नाही, मी काहीच नाही करू शकत चेक घेऊन. मी त्याचं माझ्या दुकानमध्ये पण एवढा पण नाही, काय नाही आहे, म्हणजे त्याची त्याची व्हॅल्यू एवढी नाही का या चेकपर्यंत येऊ शकते. तर तसंच, तर तो त्या स्टुडंटला बोलले का, तसा तू बोलतोयस. काही रक्कम आहे, मिचवा, जो मिचवा आहे, तोराचा मिचवा आहे, ए, तेफिलीनचा मिचवा आहे, तो एवढा एवढा मोठा आहे का, त्याची त्याचा ए, त्याची व्हॅल्यू एवढी आहे का, अख्खा जग, पूर्ण जगातले जरी सर्व गोष्टी घेतले आणि दिले, तरी पण त्या रेटला, त्याच्या व्हॅल्यूला नाही पोचू शकत. तर तसं आहे. का म्हणून बोलतात का, ए, सखार मिtzवा, म्हणजे जे पण मिtzवाचा जो सखार असतो, जो मेरिट असतं, जो मोबदला बोलतात, त्याचा जो आपल्याला त्याच्यामधून जे पण मिळणार असतं, सखार, या गिफ्ट मिळणार असतं, त्याच्यामध्ये त्याचा रक्कम मिळणार असते.
ती ओलामाबामध्येच मिळू शकते. या जगामध्ये नाही फेडू शकत. कारण सगळे गोष्टी घेतल्या तरी पण त्याच्या जवळपास नाही होऊ शकत. पण एक गोष्ट या जगामध्ये आपल्याला मिळते, जी आपण घेऊ शकतो, मिळवू शकतो. ती आहे ए, मेहनत. जी मेहनत करतो, साहसी जी पण मेहनत करतो त्या मिtzवासाठी, ती मेहनत, त्याचा फळ आपल्याला मिळू शकते. प्रिपेरेशनचा फळ आपल्याला मिळू शकते या जगामध्ये थोडासा. त्या प्रिपेरेशनचं फळ म्हणजे त्या मिtzवाचं फळ आपल्याला ह्या जगामध्ये मिळूच नाही शकत, कारण ती एवढी आहे, एवढी त्याची रक्कम जास्त आहे. पण त्याची मेहनत करण्यामध्ये, त्याची प्रिपेरेशन करण्यामध्ये, ती गोष्ट आपल्याला या जगामध्ये थोडीशी मिळू शकते आणि अ, त्याचा इम्पॉर्टन्स आपल्याला माहीत पाहिजे. आणि अम, म्हणून माणूस जे प्रिपेरेशनमध्ये जास्त टाईम लावतो, जो पण स्वतःला रेडी करतो त्या गोष्टीसाठी, हा खाना या तो तयारी करतो सगळ्या गोष्टीसाठी, त्या मिtzवासाठी, ती गोष्ट या जगामध्ये माणसाला दिसते. जे पण जॉईन झालेत आता त्यांना बोललं पाहिजे का आपण मिशनायतचं शिवर आहे आज. राव शारोनचं शिवर बहुतेक बेजात असे उद्या असेल. ट्युजडेला आजपासून, मग आता टायमिंग चेंज झालं इस्रायलमध्ये, तर म्हणून मग ट्युजडेला आज मिशनायतचं शिवर असेल आणि राव शारोनचा शिवर बेजात असे वेनेसडेला असेल, बुधवारी असेल. टिल एंड ऑफ खॉरेफ, टिल एंड ऑफ टिल एंड ऑफ विंटर, तोपर्यंत बेजात असे बघूया. तर म्हणून इट्स अ सरप्राईज मे बी तुम्हाला, पण तरी पण आज आपण मिशनात शिकतोय. एनिवे, तर आफ्टर दिस स्टोरी विल स्टार्ट विथ आर थोडासा परा शफवाबद्दल मे बी. तर म्हणून माणसाने प्रिपेरेशनमध्ये, कोणत्या पण मित्सवामध्ये प्रिपेरेशनमध्ये जेवढी जास्त मेहनत करायला मिळतं त्याला, तर त्याला सम्याख राहायला पाहिजे, त्याला खुश राहायला पाहिजे. कारण त्या मेहनतीचा आणि प्रिपेरेशनचा फळ ह्या जगामध्ये माणसाला मिळू शकतं. पण सखार मिtzवा ओलामाबासाठी ठेवलं आहे हशेमनी, जसं आपण एक्सप्लेन केलं. तर एनिवे, या पराशात नोआख आणि पराशातले लेख लेखा, म्हणजे एवढे गोष्टी आहेत, एवढे गोष्टी बोलू शकतो आपण. आपल्याला एवढे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत नोआखचं पराशा आणि लेख लेखामध्ये पण. अब्रामा विनूची एमुना इन हशेम, कसं ते सर्व होतं, कसं त्यांनी प्रिपेअर केलं स्वतःला, जरी पण त्याच्याकडे तोरा, अब्रामा विनू सर्व तोरा पाळला त्यांनी. आणि अम, खूप प्रश्न आहेत, कसा काय तोरा पाळला त्याला माहीत नव्हतं तरी पण. जसं आपल्याला बोलतात की समज आपल्याला आकाशभरून तोरा नसता दिला, दायेनू, हां, दायेनू, नुसता तोरा नसता दिला, बाकीच्या गोष्टी मिळाल्या असते, जरी जवळ घेतला असतं, चूज केलं असतं, तरी पण खूप झालं असतं. तर मग बोलतात का ए काका आपल्याला शिकवतात का कुठून आपण तोरा शिकलो असतो. समज आपल्याकडे तोरा ममाश मिळाला नसता तर बालेखाईमकडून, बाजूला बघून सगळे जनावरं कसे वागतात, कसे राहतात, त्यांच्याकडून आपण शिकलो असतो. तोराचे व्हॅल्यूज, हकाच बरोबर काय पाहिजे आपल्याकडून. आणि या जगाकडून, या पूर्ण जगामधून सर्व आशेमची आकाश बरखू हशेम त्याच्यामध्ये आहे, त्याचं अस्तित्व आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. आणि तो आपल्याला दिसून येतो जेव्हा माणूस सेन्सिटिव्ह असेल, जेव्हा ते डोळे उघडे असतील, जेव्हा ते म्हणजे बेहरूत क्लिअर माइंड असेल, त्याचा प्रत्येक माणसाचा डोका साफ असेल, तर त्याला दिसून येतं आकाश बरखूची सगळ्या गोष्टी आणि त्याचे वेज. आणि मग तो पाहू शकतो आणि त्याला माहीत समजतं का आकाश बरखू हाशेमला काय पाहिजे आपल्याकडून. तसंच अब्राहम तर मग प्रश्न येतो, मग ब्रीत मिला का नाही केली. आणि आपण नंतर बघूया पराशामध्ये ब्रीत मिला केली अब्राहम अभिनू. कारण तो प्रश्न होता, कारण त्याच्यामध्ये एक ती गोष्टी का त्याच्यामध्ये खोवेल, खोवेल म्हणजे स्वतःला लागणे, स्वतःला मारून घेणे, स्वतःला रक्त काढणे, खास शलोम आसूर आहे. तर मग तो मोठा प्रश्न होता का एका बाजूला होता खोवेलचा असूर, इसूर म्हणजे
प्रोहिबिशन होता आणि दुसऱ्या बाजूला होता मिtzवा. तर मग अब्राम अविनूला माहित होता का ए, होवेलचा प्रोहिबिशन आहे, पण दुसऱ्या बाजूला ब्रीथ मिल्ला करायचा मिtzवा आहे, पण तो नाही करू शकत ते, कारण अजूनपर्यंत ते दिला नव्हतं त्याला, म्हणून त्यांनी नाही केला. बाकी सर्व गोष्टी आपण बघतो का, खूप गोष्टी आपण अब्रामाकडून शिकू शकतो. अब्राम, इसाक, याकोब, त्यांनी सर्व तोरा पाळा बोलतात. आणि मग प्रश्न आहेत सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्याचे उत्तर पण आहेत भाऊ हशेम. तर तर अब्राम अविनूकडून एवढा लेवलवर पोचले होते, एवढे त्यांची ट्यून्ड होते आकाश बरहुला, का विदाऊट मेफोराश, विदाऊट तोरा इटसेल्फ, ते आशेमचे सगळे इच्छा पूर्ण करायचे. तर ते खूप खूप गोष्टी शिकायला आहेत आपल्याकडे. प्लस खेसेद, खेसेदचा मिचवा. एक थोडीशी गोष्ट आपण खेसेद बोलूया, नंतर आपण मिशनात जाऊया. खेसेद, काइंडनेस, ॲक्ट्स ऑफ काइंडनेस जो आपण बोलतो. שלושה דברים העולם עומד, על התורה ועל העבודה ועל גמילות חסדים. तर three things the whole world stands, and on the Torah itself, तोरावर अवलंबून आहे. על העבודה, עבודת התפילה बोलतात. on the work नाही बोलत त्याला, पण עבודת השם, עבודה, תפילה, everything. आणि गिमिलूत खसादिम, आणि खैसेद, दुसऱ्यांसंगत खैसेद करणे, ॲक्ट्स ऑफ काइंडनेस करणे, त्याच्यावर पूर्ण जग अवलंबून आहे. त्याच्यावर अख्खा जग उभा आहे. तर मग ए, इकडे आपण एक थिंग बघतो इकडे, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. का अब्राम अभिनूला जर आपल्याला माहिती आहे का, नोआख आणि अब्रामच्या मध्ये मधल्या पाराशामध्ये आपण आहोत आता. अब्राम अभिनू या पाराशामध्ये, लेखलेखामध्ये पूर्ण आपल्याला दिसून येतात का अब्राम अभिनू. आणि नोआखच्या पाराशामध्ये आपण बघितलं नोआखने काय केला, कसा होता. तर अब्राम अभिनू कुठून शिकला आपल्याला माहिती आहे, नोआखकडून शिकला. का जेव्हा नोआखने एवढा पूर्ण त्याची लाईफ डेडिकेट केली, पूर्ण इन द सेन्स आकाश बघून त्याने चूज केला का जनावरांसोबत राहून त्यांना त्यांना बोटीमध्ये 1 वर्ष, पूर्ण वर्ष राहिला. आणि त्यांनी जसं अब्राम अभिनूनी विचारलं शेम बेन नोआखला, का कोणती काय होतं तुझ्या आबाकडे जे तिने बघून दिसलं आणि तुम्ही केलेस. तर मग ते बोलले का खेसेद, का नोआख 24 तास, 1 वर्ष 24 तास त्यांना नुसता जनावरांच्या मागेच होता. त्यांना खायला प्यायला, कोणाला किती वाजता काय काय दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे. तर तो पूर्ण टाईम त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होता. आणि त्याच्यावरून अब्राम अभिने शिकला. आपल्याला हकामीम शिकवतात का त्याच्याकडून अब्राम अभिने शिकले का खेसेद, काइंडनेस. बिकॉज ऑफ काइंडनेस नोआख वाचला आणि नोआखला आकाश बाळकोनी बाहेर काढला. पण तर त्याच्याकडून अब्राम शिकतोय का, समज जनावरांसोबत पण खेसेद, ॲक्ट्स ऑफ काइंडनेस दाखवली त्यांच्यासोबत, त्यांना नोआखनी. तर त्याला आकाश बरखुनी एवढा मोठा स्कोप दिला का पूर्ण जग त्याच्याकडून आला. तर मग आकाश बरखुनी बनवल्या माणसापासून, माणसांसोबत समज जर अब्राम अविनूनी कोणी पण त्यांच्यासोबत खेसेत केला, तर किती पटीने जास्त ती गोष्ट मोठी आहे. आणि मग तेच आपण बघतो बारुख हशेम, आज पण आपण अब्रामावीच्या स्खूतमध्ये आहोत, त्या मेरिटमध्ये आपण आहोत. आणि जे पण अब्रामावीनं केलं आहे त्याचा अजूनपर्यंत आपण आठवण करतो आणि त्याच्या स्खूतमध्ये आपण बोलतो, त्याच्या मेरिटमध्ये आपण बोलतो का आम्हाला जीवन ठेव आणि आपल्याला एक अकदात इचखाक, आणि आपण एव्हरी टाईम ते बोलतो. आणि त्याच्या मेरिटमध्ये आपण आहोत, एवढे मिचवत आपल्याला मिळाले त्यांच्या स्खूतमध्ये, त्यांच्या मेरिटमध्ये, अब्रामावीच्या मेरिटमध्ये. कारण तो खेसेद एवढा मोठा झाला, तो खेसेद का आजपर्यंत एवढे हजारो वर्ष पण आपण
त्या त्याचे फळ तोडतोय. आपण ते फळ खातोय. त्यांनी त्यांनी पेरलेले ते सीड्स आहेत. ते ए, ते बिया जे पेरले त्याचे फळ आपण आज आता पण खातोय आणि पुढेच आपण खाऊ. तर किती मोठी गोष्ट आहे ती खेसेत करणे. तर अजून एक छोटीशी स्टोरी आपण मिशनात जाऊया. ए, राव एलियाशिवला कडे राव उरी जोहार आणि अजून एक मोठे राबी त्यांचं नाव विसरलो लिहायला. पण ते त्यांच्याकडे आले आणि त्यांना बोलले का राव एलियाशिव मोठे राबी होते आणि राव उरी जोहार पण मोठे. तर त्यांनी विचारलं त्यावेळेला किती वर्ष आधी का का ते जाता येता त्यांना केव्हा केव्हा कोण लिफ्ट मागतात आणि त्या लिफ्ट मागितल्यानंतर त्याला लिफ्ट घेतल्यानंतर तो त्यांना घेऊन जातो आणि त्याला त्यांच्या जागेवर सोडतो. पण त्या टायमामध्ये त्याला त्याच्या नॉर्मल रस्त्याच्या बाहेर जायला लागतं आणि टाईम जातो त्याच्यामध्ये. आणि त्या लिमूत त्या टाईम ऑफ स्टडी त्याचा कमी होतोय. त्याच्याऐवजी तो खेसेत करतोय. तर हे बरोबर आहे का नाही? तर राव एलियाशिवला विचारलं. तर राव एलियाशिव बोलले का ही खूप मोठी गोष्ट आहे. खेसेत केला पाहिजे आणि ते टाईम वेस्ट नाही. दॅट्स पूर्ण तोलाचा अभ्यास कशाला माणूस करतो? म्हणजे तो काइंडनेस दाखवू शकतो दुसऱ्यांना. दुसऱ्यांना तो त्यांच्यावर त्यांच्यावर तो काइंडनेस करू शकतो, काइंड राहू शकतो त्यांच्यासोबत आणि म्हणून खेसेत करू शकतो त्यांच्यासोबत आणि म्हणून सर्व तोरा आहे. तर माणूस जर तोराचा अभ्यास करतो त्यांनी काय ऑब्विसली केलं पाहिजे आणि ते काय अजिबात टाईम वेस्ट नाही आणि दॅट इज द पहिली गोष्ट त्यांनी केली पाहिजे. हा, तर आणि मग अवकाशम ते गेले नंतर त्याच्या शब्दातला त्याचा एक नातू होता त्यांच्याकडे आणि तो नातू ऑब्विसली मोठा होता तो नातू रावेली अशिफचा. त्यांनी यावेळी ईशाला विचारलं का फाईन ओके तुम्ही ते आन्सर दिलं मी ऐकलं गौरी जोहारला आणि पण त्याला विचारलं तू तर जो माणूस पूर्ण पूर्ण टाईम स्टडी करतो तोराचा अभ्यास करतो तर त्याचा हैसियत कुठे आहे हैसियत कुठे आहे तर राव एलियाशिवने आन्सर दिला का जो पण माणूस तोराचा अभ्यास करतो त्यांनी पण हैसियत केलं पाहिजे. त्यांनी पण कोणासोबत तरी काइंडनेस केलं पाहिजे. जर विक्टर मिलर बोलतात त्यांच्या 10 गोष्टी ज्या माणसाने केले पाहिजे एव्हरी डे त्याच्यापैकी एक गोष्ट आहे का तू कोणासोबत तरी काइंडनेस करा त्याचे न कळत. दोघांसंगत एव्हरी डे 2 गोष्टी करा कोणासोबत तरी न कळत. कोणाला नाही कळलं पाहिजे तू काहीतरी चांगली गोष्टी केली कोणासंगत तरी कोणासाठी तरी न कळत करायचा. तर रावेली अशी तर बोलतात का एव्हरी डे प्रत्येक दिवशी काइंडनेस केलं पाहिजे न कळत. न कळत नाही बोलले ते बोलले का काइंडनेस केलं पाहिजे कारण त्याच्यामुळे त्याचा तोराचा अभ्यासाला किऊम मिळतं आणि त्याच्या तोराचा अभ्यास चांगला होतो आणि ती तो राहतो तो तोराचा अभ्यास पुढे आता पण राहील त्याच्यासोबत. पण जो माणूस काइंडनेस नाही करत त्याचा तोराचा अभ्यास तो अभ्यास करून पण त्याच्याकडे नाही राहणार. आणि तेच नाही जो माणूस काम करतोय तर त्याच्यासोबत पण त्यांनी पण काइंडनेस केलं पाहिजे का कारण त्याच्या काइंडनेसनी तो जो काइंडनेस करेल त्या ॲक्ट्स ऑफ खेसेद त्या खेसेदमुळे त्याला ब्लेसिंग मिळेल. त्याच्या तोराला त्याच्या कामाला ब्लेसिंग असेल त्याच्या पैशाला ब्लेसिंग असेल. तर मग खेसेद करणे सगळ्यांना सगळ्यांच्या हातामध्ये आणि सगळ्यांनी केलं पाहिजे खेसेद. तर ते आपण राव एलियसशी बोलतात का ती पण मोठी गोष्ट आहे आणि ते प्रत्येक माणसाने ॲक्ट्स ऑफ काइंडनेस तर करायचा विसरलं नाही पाहिजे आणि प्रत्येक दिवशी केलं पाहिजे आणि एव्हरी डे त्यांच्यात ॲक्ट्स ऑफ काइंडनेस केलं पाहिजे. आणि जास्त चांगला जसं अभिधर मिलं बोलतात का न कळत केले जास्त चांगलं आहे जास्त ब्लेसिंग असते. काय त्याच्यामुळे त्याला काय त्याचा मोबदला नाही मिळत त्याला आणि त्याला त्याच्यामुळे ऑनर नाही मिळत काय नाही कोणाला नाही कळत काय केलं आहे काय नाही केलं आहे.
तर ते माणसांनी ट्राय केलं पाहिजे प्रत्येक माणसांनी, कारण थोडासा अभ्यास करणाऱ्या माणसांनी पण, नाहीतर काम करणाऱ्या माणसांनी पण काइंडनेस इज अ मस्ट म्हणून एव्हरी डे असंच राव वेली असे बोलले, प्रत्येक दिवस एक पण दिवस असा नाही गेला पाहिजे ज्याच्यामुळे तो कोणासंग तरी ॲक्ट ऑफ काइंडनेस नाही करत, तसे गिमिनीत खसाम नाही करत. त्याच्याने त्याला ब्राखाला येईल, त्याच्यानेच त्याचा सस्टेनन्स मिळेल, सर्व त्याच्याकडे असेल आणि तोराला पण ब्राखा असेल आणि त्याच्या अभ्यासाला पण ब्राखा असेल आणि सगळा त्याच्याकडे शेफा असेल. तर इथून आपण शिकतो का तोरा अब्राहम अविनू जी गोष्ट आपल्यासाठी केली होती, जी अजूनपर्यंत ती आपण त्याचे फळ खातोय, तर किती मोठी गोष्ट आहे ती, किती मोठा काइंडनेस आहे, किती माणसांनी ट्राय केलं पाहिजे एव्हरी डे का निर्दोफ केलं पाहिजे, मागं लागलं पाहिजे त्या गोष्टीचा आणि शोधलं पाहिजे कुठे त्याला चान्स मिळेल अम, मदत करायला कोणाला अँड सो ऑन. एनिवे आपण मिशनातमध्ये जाऊया. ॲज युजल आपल्याला माहिती आहे आज बेशात तुवा मुचलाखात आपण 10 चॅप्टर चालू करतोय. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर 10 चॅप्टर, 10 चॅप्टरमध्ये फर्स्ट मिशनामध्ये आहोत आपण. हा 10 चॅप्टरमध्ये 10 चॅप्टरमध्ये 10व्या चॅप्टरमध्ये इज द लास्ट चॅप्टर ऑफ दिस मिशनात ए साखीम. आणि याच्यामध्ये आपण आता प्रॅक्टिकल गोष्टी बघू, जे आपण ए एरेफ पेसाखला आपण करतोय आजकाल. भेजत असे माझी जी गोष्टी जी लास्ट टाइम आपण बघितले होते, लास्ट पेरिकमध्ये, गेल्या लास्ट चॅप्टरमध्ये 9 चॅप्टरमध्ये ते सर्व गोष्टी होते. अर्पण कसं द्यायचं, अर्पण कोणी देऊ शकते, मिक्स झालं तर काय करायचे, कन्फ्युजन झालं, हरवलं तर काय करायचं, अर्पण पेचाकचं अर्पण हरवलं तर काय करायचं, दोन लोकांची मिक्स झाली तर काय करायचे, आणि सो ऑन. ग्रुप्समध्ये माणूसनी नाही सांगितलं अँड सो ऑन, खूप गोष्टी होत्या त्यामध्ये अर्पणचे. पण इकडे आता आपण बघू का एरेफ पेसाखला काय करायचं. समज जर याईन कधी 4 कोस ऑफ याईनचा मिचवा आणि सर्व गोष्टी जे पण जे जे आपण सेदरच्या वेळेला बघतो ते ह्या चॅप्टरमध्ये आपण प्रॅक्टिकल गोष्टी बघू, जे आपण आजपर्यंत करत आलो आहे आणि आपण बघत आलो आहे, आणि त्याच्याबद्दल आपण इंटरेस्टिंग गोष्टी शिकू बेजात हशेम. सो लेट्स बेशा व मुचलाखात आपण चालू करूया चॅप्टर. तर दॅट्स द चॅप्टर फर्स्ट मिशना. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर, नंतर आपण एक्सप्लेन करायला ट्राय करूया. एरफ साखीम. ओके, इकडे समोर तुम्हाला अरवेब साखीम लिहिलंय, माझ्या बुकमध्ये एरेफ साखीम लिहिलंय. एरेफ साखीम סמוך למנחה, לא יאכל אדם עד שתחשך. אפילו אני שבישראל לא יאכל עד שיסב. לא יפחתו לו מ4 כוסות של יין, ואפילו מן התמחוי. कशाबद्दल बोलतोय आपण? ערב פסח. ערב פסח סמוך למנחה. आपल्याला माहित आहे का पेसाख, पेसाखचं एरेव पेसाख फार डिफिकल्ट असतं. आधीच सगळ्यांनी खूप काम केलेत, मेहनत केलेली असते, साफसफाई केलेली असते, किती आठवडे मेहनत करतात. आणि स्त्रियांचा तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये खूप मोठा मोठा हात असतो. तर तर त्याच्यामध्ये मेहनत करतात, खूप त्याच्यामध्ये मेहनत इन्वॉल्ड असते, आणि एरेव पेसाख येतं आणि खायला काय नसतं. राईट. कारण मच्छा नाही खाऊ शकत, पाव नाही खाऊ शकत. एक वेळा सिरफात खामेत केलंय, आणि सिच्युएशन फार डिफरंट असते त्यावेळेला. आणि सर्वांना माहिती आहे का, सगळे मुलं समज खूप मुलं असतील आणि येते, तर ऑब्विसली सगळ्यांना भूक लागलेत, काय द्यायचं खायला, काय नाही द्यायचं, आधी जेवण बनवलंय नाही बनवलंय, कुठे ठेवलंय, काय करायचं, काय. पण त्याच्यामध्ये एक मोठा हलाखा आहे आपल्याला, का खायला अलाउड नाही त्याला संध्याकाळपर्यंत. आता आपण बघू काय खायला अलाउड नाही आणि काय अलाउड आहे खायला.
पण का नाही खायला अलाउड? का त्यांनी का पेसाकच्या मीलमध्ये माणूस थोडासा ए, त्याला भूक लागलेली असते खूप, आणि मग त्यांनी मच्छा खायचा मिचवा आहे, कारण तो चांगल्याशी खाईल मच्छवा, आणि तो मोठा मिचवा आहे मच्छा खायला सेदर नाईटला. आणि ते आपण बघतो इकडे का इट्स अ बिग मिचवा, आणि तो पूर्ण करायसाठी माणसानी अ, तो ए, त्याला भूक लागली पाहिजे, आणि त्याला तावून पाहिजे, त्याला डिझायर पाहिजे खायला. त्याचं पोट भरलेलं असेल तर तो प्रॉब्लेम होईल. तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकता मिशनाचा ट्रान्सलेशन. तर मिशनामध्ये आपल्याला आपण शिकतो का एरेफ पेसाख समुखल मिनखा, म्हणजे मिनखा चालू होणार त्यावेळेला त्याला खायला नाही अलाउड. समुखल मिनखा म्हणजे काय? हाफ एन आवर बिफोर मिनखा. हा, म्हणजे 9.5 आवर्स, 9.5 आवर्स सीजनल आवर्स आहेत ते, 9.5 तास कॅल्क्युलेट करतो आपण. आणि त्याच्यानंतर जसं आपण बघतो, आपण बघितलं होतं हलाखिक आर काय आहे. हलाखिक आर इज, समज जर 6 वाजता सनराईज असेल आणि 6 वाजता सनसेट असेल, तर एक्झॅक्टली 1 आवर इज हलाखिक आर. पण समज जर 6 वाजता सनराईज असेल आणि 4 वाजता सनसेट असेल, तर मग त्याच्यामध्ये डिफरन्स होतं. मग 12 तासच्या ऐवजी 10 तासचा दिवस आहे, आणि 10 तास डिवायडेड बाय 12 करतात, आणि मग ते किती मिनटं येतील? 45 मिनिट्स. तो 1 आवर झाला. तर त्याप्रमाणे आपण बोललो होतो, त्याबद्दल कॅल्क्युलेट केलं होतं, त्याच्याबद्दल आपण खूप डिस्कस केलं होतं का व्हॉट इज हलाखिक आर आणि व्हॉट इज नॉर्मल आर. म्हणून 3 तास असतात माणसाला सकाळची नमाज करायला, शेमा वाचायला, आणि तोपर्यंत त्यांनी केला पाहिजे. मग तो प्रश्न पण येते का कुठून कॅल्क्युलेट करतात का, सनराईजपासून का डॉनपासून, आणि अँड सो ऑन. ते आपण बघितलं होतं एक वेळा ब्राहोतमध्ये बघितलं होतं आपण. ए, तर इथे बघतात का ते तेव्हापासून 9.5 आवर झाल्यानंतर त्याला खायला अलाउड नाही आहे. तर कशाला तो प्रोहिबिशन आहे का त्याला नाही अलाउड खायला? कारण त्यांनी तो मिtzवा आहे, तो त्याला ॲपिटाईट पाहिजे खायला, त्याला त्याला चांगल्याशी खायला पाहिजे, त्याला भूक लागली पाहिजे, आणि मग त्याने खायला पाहिजे. आणि तो हिदूर मिtzवा आहे, म्हणजे मिtzवा खायचा हिदूर, मिtzवा मच्छा खायचा हिदूर आहे तो. जास्त चांगल्याशी, म्हणजे एक मिtzवा आपल्याला दिला आहे आशेमनी करायला, तो अजून चांगल्याशी करूया आपण. जसा माणूस एत्रोग घ्यायचा आहे, तर चांगला एत्रोग घेऊया, अजून चांगला एत्रोग घेऊया. समज आकाश बरोबर होते, बोललंय आपल्याला शब्बातचे कॅन्डल लावायला, तर अजून चांगले कॅन्डल घेऊया, तेच नाही चांदीचे घेऊया आणि लावूया. तर दॅट्स कॉल्ड हिदूर मिtzवा. मिtzवा तो करू शकतोय, मिtzवा करू शकतोय साध्या रीतीने. पण जसं माणूस बोलतो का लग्न, ओके लग्न करूया का, माणसं 10 माणसांना बोलव, एदिम झालं लग्न. काय पाहिजे का लग्नाला मध्ये? नाही, लग्न करायचं कसं? मग नाही, जेवढ्या माणसांना जास्त देते तेवढं जास्त ब्राखा असेल, जेवढ्या माणसं जास्त येतील, जेवतील, खुश होतील, तेवढे जास्त माणसं ब्राखा देतील. आणि तेच नाही, नवरीसाठी चांगली जागा पाहिजे बसायला, फुलांनी सजवलं पाहिजे. का का लग्न पण माणूस 10 माणसामध्ये करू शकतो, गरज पण नाही कोपऱ्यात कुठेतरी एका छोट्याशा जाग्यावर मध्ये. एदिम आहे, त्या रात बी आहे, सगळं जाऊ संपला लग्न. नाही, चांगल्याशी हिदूर एकदम मस्त रीतीने करूया, चांगल्या रीतीने करूया. पण इकडे नाही. पण मित्सवामध्ये मग का नाही? मग सिसीत घेताना मग माणसाने चांगली सिसीत घेतली पाहिजे. साधी सिसीत नाही अलाउड आहे ना, मग घेऊया आपण शेवट साधी सिसीत. खराब झालेली काय फरक पडते, घातली चांगलं. जसं मला कोण कोण बोलतात तेफिलीन पाहिजे, तेफिलीन पाहिजे, जास्त महागायची नको, स्वस्त्यात घे, स्वस्त्यातली घे. अरे पण तुझा फोन आहे तो जास्त महागायचा आहे तेफिलीनपेक्षा. त्याचा काय, तुझा फोन 4,500 शेकेलचा आहे, आणि तेफिलीन तो बोलतोच मला 2,000 मध्ये दे.
तर मग कसं काय हे बरोबर नाही, काहीतरी वेगळं आहे ना खान. ते ते दॅट्स कॉल्ड चांगला मिtzवा, हिदूर मिtzवा. हिदूर मिtzवा करायला माणसाने चांगल्याशी केलं पाहिजे. चांगल्या रीतीने मग त्याची व्हॅल्यू आहे, त्याला त्या त्या गोष्टीची व्हॅल्यू वाटते. ती ती गोष्ट त्याला खवत मिळतं, त्याला त्याला ईदुल मिtzवा म्हणून इकडे पण आपण येतो आणि बोलतो का नाही त्याला खायला अलाउड नाही, म्हणजे मग तो जेव्हा जेव्हा तो मच्छा खाईल तर त्याला भूक लागली असेल आणि चांगल्याशी मच्छा खाईल. आणि म्हणून त्याच कॉल ईदुल मिtzवा. आणि त्याच्यासाठी मग रब्बानी बोलले आपल्याला नाही, तेव्हापासून नाही खायला अलाउड त्याला. आपण बघूया त्याच्या आतमध्ये कोणते कोणते गोष्टी काय अलाउड खायला नाही, पुढे आपण मिशनातमध्ये पण चांगला डिस्कस करूया आपण त्याच्याबद्दल. मिशनामध्ये पण त्याच्याबद्दल त्याचा उल्लेख होईल का काय अलाउड नाही, काय सगळ्याच काय अलाउड नाही खायला, काहीच नाही खाऊ शकत, ते उपास केलं पाहिजे नाही केलं पाहिजे, आपण बघूया त्याच्याबद्दल. अम, तर मग केव्हापर्यंत त्याला ए, रात्र होईपर्यंत त्यांनी खायला अलाउड नाही आहे, आणि एक वेळ रात्र झाल्यानंतर त्याला अलाउड आहे खायला मच्छा, कारण तो मिtzवा आहे. ए, तर मग आपण अजून एक अजून एक गोष्ट आपण बघतो का, पाव खायला अलाउड नाही त्याला. ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे का, ए, आपण किती तासामध्ये सकाळच्या वेळेला पाव खाऊ शकतो, आणि त्याच्यानंतर आपल्याला पाव खायला अलाउड नाही आहे. तर आपण बघितलं का, तोरामधून अलाउड नाही आहे मिड डेपासून. त्याच्या आधी रब्बानी म्हणे बोलले नाही, तेच नाही आहे, खचत नाही त्याच्या आधीपासून आपण करूया, आणि मग अजून त्याच्या गेदेर लावून अजून एक दीड तास आधी आपण, म्हणजे ऑलमोस्ट 2 तास, 2-3 तास आधी आपण 10 वाजेपर्यंत, 9:30-10 वाजेपर्यंत खायला अलाउड आहे पाव आणि खामेच. पण नंतर खायला अलाउड नाही आहे. आणि मच्छा पण खायला अलाउड नाही आहे. का? कारण ते संध्याकाळी मच्छा खाणार आहे. आणि ए, तर मग समज जातो एरे पेसाकमध्ये मच्छा खातो, तर जसं काय फार यरुशालमी, तर मग यरुशालमध्ये अशी गोष्ट लिहिली आहे का, की ती खूप खराब गोष्ट करतो तो. समज एरेफ पेसकला तो मच्छा खातो, म्हणजे संध्याकाळी पेसक चालवायच्या आधी त्या दिवशी, आदल्या दिवशी म्हणजे दुपारी समज तो मच्छा खातो, तर त्या कन्सिडर खराब गोष्ट आहे, फार खराब गोष्ट आहे. अजून थोडासा थांब, थोडा गोष्ट थांब आणि मग खा, म्हणून अलाउडच नाही खायला त्याला. एम, पण मग म्हणून तर मिशना नाही बोलत पावाबद्दल, मिशना नाही बोलत मच्छाबद्दल, ते आपल्याला माहिती आहे ना खायला अलाउड. तर मिशना आता कशाबद्दल बोलतोय, दुसऱ्या गोष्टींबद्दल. तेच नाही, अ, अजून त्याच्यामध्ये एक स्टेप पुढे, आणि गरीब माणूस पण नाही खाऊ शकत ए, रात्र होईपर्यंत. त्याला पण नाही अलाउड खायला ए, रात्र होईपर्यंत. आणि मग तो त्यांनी अम, राज 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 राजशाही थाट असतात नखन, जसा माणूस राजा कसा खातो आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहिती आहे, आपण बघितलंय या इंडियामध्ये, माहिती आहे का त्याच्याकडे मोठी कोच असतो असा, आणि त्याच्यावर तो झोपतो, झोपून खातो आरामात एका साईडला बसून. जसं आपल्याला माहिती आहे का राजाचा सिंहासन कसा होता इंडियन लोकांमध्ये, नाहीतर मोगल एम्पायरमध्ये, अम, त्यांचे त्यांचे कसे होते आणि ते कसे बसायचे ते आपल्याला माहिती आहे. तर त्या त्या रीतीने त्यांना बसायला मिचवा आहे, आणि मग तसंच खायला पाहिजे त्यांनी. त्याचा खायला मिचवा आहे, तरी पण तो गरीब असेल तर त्याला पण त्याच रीतीने त्याला खायला अलाउड आहे, त्याला खायला पाहिजे. जसा काय तो मोठा श्रीमंत राजा आहे. कारण तो, आपण बोलतो का प्रत्येक प्रत्येक माणसाने त्याला वाटलं पाहिजे का तो मिस्राईमधून बाहेर आला, आणि हशेमने त्याला बाहेर काढला, आणि ती तो राजेशाही थाट त्याच्यामध्ये आला पाहिजे, त्यांनी तसं वागलं पाहिजे, कारण तो, त्याला समजलं पाहिजे की तो पण इज अ फ्री मॅन, तो स्लेव्ह नाही आहे, तो आता एवेद हशेम आहे, आणि हशेमचा मुलगा आहे, आणि तो तो पण ए, राजकुमार आहे. तर तसं त्यांनी राहिलं पाहिजे. अम, म्हणून त्यांनी, जरी पण तो गरीब असेल तरी पण त्याला लेफ्ट हँड साईडला, जसं आपण पेसाच्या हलाखतमध्ये बघितलं का, जो माणूस तसा नाही खात तर त्यांनी परत पुन्हा
खायला पाहिजे. पुन्हा तसंच खायला पाहिजे त्यांनी. आणि अम, त्याला अलाउड नाही. समज त्यांनी सरळ बसून खाल्लं तर त्याला पुन्हा रिपीट केलं पाहिजे आणि तसं खाल्लं पाहिजे. आता इकडे पुढे आपण अजून एक बघतो. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ए, आता जो कॉन्सेप्ट आहे, ए, का जेव्हा पण आपण, आपल्याला माहिती आहे का, कोणत्या पण सणाच्या आधी आपण गरिबांची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक सणाच्या आधी आपल्याला मिtzवा आहे गरिबांना द्यायला, जो पण गरीब आहे त्याला प्रोव्हाइड करायला. आणि इकडे पण किमखा दे पिसखा, जो पेसाखमध्ये तो स्पेशल कॉन्सेप्ट ऑफ किमखा दे पिसखा, गरीब माणसांना साठी अम, जमा करतात. ए, पीठ, किमखा दे पिसखा बोलतात त्याला. जसं काय पीठ जमा करतात त्यांच्यासाठी, त्यांना मच्छासाठी, म्हणजे गरीब माणसांना मच्छा मिळेल खायला पेसाखमध्ये. आणि ते किमखा पिस्का बोलतात त्याला. आणि ते पण प्रोव्हाइड करतात. तर प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक जाग्यावर असे ऑर्गनाइज गबाई सदाका आहेत, गबाई आहेत, ते माणसं आहेत जे सदाका कलेक्ट करतात. आणि त्यांनी दिला पाहिजे त्यांना. ए, एर पेसाखला त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि प्रत्येक जो गबाय सदाका आहेत, जो चॅरिटी कलेक्टर आहेत, त्यांनी कमीत कमी कमीत कमी 4 कप्स ऑफ वाईन त्यांनी दिला पाहिजे. 3-4 ग्लास जो याईन वाईन प्यायला त्यांनी मिtzवा आहे, तेवढं तरी प्रोव्हाइड केलं पाहिजे. ॲज द मिनिमम थिंग त्यांनी प्रोव्हाइड केलं पाहिजे. तर कोणत्या आपण बोलतो का 4 कशाला पितो, आपल्याला माहिती आहे पेसाखमध्ये. आता आपण पेसाखमध्ये हळूहळू पुढे जवळ चालू पेसाखच्या. त्या पेसाखबद्दल या चॅप्टरमध्ये फार इंटरेस्टिंग गोष्टी आपण बघूया. पेसाखचे 4 एक्सप्रेशन्स आहेत रिडेम्शनचे, तुम्हाला माहीतच आहे. והוצאתי, והצלתי, וגאלתי, ולקחתי. हे 4 गोष्टी आहेत. आणि त्याच्या प्रत्येक प्रत्येक अ, प्रत्येक ग्लासच्या मागे, त्याच्या मागे सिग्निफिकन्स आहे का. वे होते कारण मी काढलं तुम्हाला इजिप्तमधून म्हणून. दुसरी गोष्ट, दुसरा ग्लास कोणत्या ह्याच्यामध्ये, वे चालती, मी रेस्क्यू केलं तुम्हाला, तुम्हाला वाचवलं मी, आपल्याला वाचवलं अशी इजिप्तमधून. द फर्स्ट थिंग वॉज वे होते ती, काढलं इजिप्तमधून. दुसरा ग्लास इज केनेगेर, इज अगेन्स्ट वे ही चालती अँड रेस्क्यूड यू फ्रॉम फ्रॉम मिtzrayim, फ्रॉम इजिप्त. वेगाळती, आणि मी तुम्हाला रिडीम केलं तिकडून, रेस्क्यू रिडीम केलं तिकडून. आणि वेलाकाखती, आणि मी घेतलं तुम्हाला, लिव्हर केला तुम्हाला. त्याचा वेलाकाखती, मी तुम्हाला घेतलं माझ्यासाठी, वेलाकाखते. आणि मग चार एक्सप्रेशन्स ऑफ ऑफ आहे त्याच्या विरुद्ध, त्याच्यासाठी, म्हणजे त्याच्या केनेगे जे आपण 4 कोस ऑफ याईन पितो. एम, आता तो एक बेत तमहोई, इकडे सूप किचन बोलतात, राईट. तुम्हाला माहित असेल इस्रायलमध्ये माणसांना चॅरिटी द्यायला खूप आवडते. ऑफकोर्स प्रत्येक इस्रायल माणूस अ, त्याला तो समज जर बोलता, जो इस्रायल असेल तर तो फार त्याला चॅरिटी द्यायला आवडते. कारण तो अब्राम अभिनूचा चा मुलगा आहे, चा नातू आहे. तर मग त्याच्यामध्ये पण तो गुण आहे का, दान धर्म करायला. काय? समज जर ते नसेल तर मग त्यांनी चेक केलं पाहिजे त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम आहे, मे बी काहीतरी, मे. तर पण प्रत्येक इस्रायल माणसांना द्यायला आवडतं. तो त्या स्वतःकडे 2 असतील तर तो तो एक द्यायला रेडी आहे दुसऱ्या माणसाला, किती मदत करायला रेडी आहे. तुम्ही इस्रायलमध्ये बघाल, अशा जगामध्ये की कुठेच नाही एवढे ऑर्गनायझेशन्स. प्रत्येक रस्त्यावर इकडे
गमाखीम जे गिमिलूत खसादिम बोलतात त्याला गमाख इज ॲब्रिव्हिएशन फॉर गिमिलूत खसादिम. ते शॉर्ट फॉर्म आहे त्याचा, गमाख. तर इकडे सगळे गमाखीम आहेत. ते कोणाला काय पाहिजे, त्या छोट्या मुलांचा बाटल्या पाहिजे, मेहतरणा पाहिजे त्यांना, सिमिलॅक बोलतात. आणि काय कोणती पण गोष्ट पाहिजे, छोट्या मुलांची गोष्टी, मोठ्या माणसांचे औषध, चेअर्स, बेड्स, काय पाहिजे ते इकडे मिळतं. केव्हा पण जा, दिवस रात्र, केव्हा पण. खूप फॅमिलीज आहेत जे प्रोव्हाइड करतात. गिमिनत कसा देईन कारण लोक फार त्यांना आवडतं मदत करायला. तर म्हणून इथे आपण बघतो का बेत तमखुई असतं. इकडे बेत तमखुई इकडे कुठे खूप जागेवर असे जागे आहेत जिकडे सूप किचन बोलतात. आणि कोण पण गरीब असेल, कोण आपण खायला नसेल, तो येऊन तिकडे जाऊन खाऊ खाऊ शकतं. त्याचा टायमिंग्स असतात आणि माणसं येऊन खातात इकडे. पण त्यावेळेला आधीच्या काळी ज्याला नॉर्मल माणसासाठी चॅरिटी जमा करतात आणि मग त्याला त्याला पैसे देतात, त्याला जेवण प्रोव्हाइड करतात आणि त्याला मिळतं. पण अशी स्थिती असते ज्यांच्याकडे काहीच नाही. त्यांच्याकडे तुम्ही समज जर माणसाने त्याच्यासाठी जेवण, भाजीपाला आणि हे ते जमा केला, तरी पण त्याच्याकडे घरी चूल पेटवायला पण लकड्या नाही आहेत. तेवढा गरीब आहे. म्हणजे काहीच नाही करू शकत तो. त्याच्याकडे अजिबात काय नाही आहे. त्याच्यात तेल पण नाही आहे. त्याच्याकडे काहीच नाही आहे. तर मग काय करायचे? आधीच्या काळी एक मोठा मोठा टोप घ्यायचे आणि ते घेऊन फिरायचे सगळ्यांकडे. ज्यांच्याकडे पण जास्त जेवण असेल तर त्याच्यामध्ये ते टाकायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे. आणि ते त्याला तमखोई बोलतात, तमखोई. आणि ते सर्वांकडे फिरवायचे आणि मग त्या गरीब माणसाकडे जायचे आणि मग तो त्याच्यासाठी 2 मील्स, 2 वेळेचा जेवण साठी जे पण त्याला लागतंय तो त्याच्यातून घेतोय. असा ही गोष्ट घेऊन ते सर्वांकडे फिरायचे आणि जे पण एकदम गरीब आहेत, म्हणजे खायचे पियाचे पण वांदे आहेत, तर त्यांना ते प्रोव्हाइड करायचं. त्याला बोलतात तमखुई. या तर इकडे आपण बघतोय अफिल मी आता तमखुई लिहिले या का त्याला पण खायला अलाउड नाही आहे. म्हणजे जो माणूस त्याच्याकडे खायला पियाला पण काय नाही, लो יפחתו לו 4 כוסות של יין ואפילו מן התמחוי. त्याला ए, त्या माणसाला पण त्याच्याकडे तेवढं पण नाही, अजिबात काही नाही आहे. ए, त्याला पण सेदर नाईटसाठी, सेदरच्या रात्रीसाठी त्यांना अ, 4 कोससाठी दिलं पाहिजे वाईन. त्याचा प्रोव्हाइड केली पाहिजे त्याला. आणि जे आपण बघतो त्याच्याबद्दल ते काय, त्याला पण खायला अलाउड नाही आहे आधी. तेव्हा समज अ, त्याला फार भूक लागली, त्याला जेवायला नाही मिळालं 1-2 दिवस. आणि आता पेसाकच्या आधी येऊन त्याला देतात. त्याला पण बोलले थांब, अजून अजून नको खाऊ, सेदेरला खा, आता नको खाऊ, त्याला अलाउड नाही आता खायला. त्याच्याबद्दल पण बोलले का एवढी मखमीर करतात का नाही, तेवढ्या स्ट्रिक्ट ओपिनियन सगळं एकदम स्ट्रिक्टली का नाही, आता पेसाक चालू होईल, पेसाकला खा, आता नको खाऊ. तर म्हणून इकडे आपण बघतो का तो खुमरा आहे, जो आलाखा आहे तो एवढा स्ट्रिक्ट आहे का, म्हणून का माणसाने पेसाखला तो मध्ये जाईल तर त्याला मच्छा खाताना त्याला चांगल्याशी खाल्ला पाहिजे, त्याला आवड पाहिजे, त्याला ॲपिटाईट पाहिजे खायला. आणि म्हणून हे सगळे लॉज आहेत आपण बघतो का. एवढा गरीब आहे, त्याला खायला काय नव्हतं आणि आता मिळाला खायला, तरी पण त्याला बोलतात नको, आता तू नको खाऊ, थांब थोडा वेळ, नंतर खा, जेव्हा पेसाक चालू आहे तर खा, तेव्हा खा. तर आपण नेक्स्ट टाइम बेजात हशेम पुढच्या मिशनामध्ये आपण बघूया 4 कप्स ऑफ वाईन बद्दल. अम, आणि मग ब्राखा कोणती बोलायची, कोणती पहिली करायची, कोणती सेकंड करायची, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. बेजात हशेम आपण मे बी छोटी स्टोरी बघूया मिरचे हशेम. तर खसदे हशेम आपण 10 चॅप्टर इज द लास्ट चॅप्टर ऑफ मिशना साखीम. आणि भाऊ हाशेम आपण आजपर्यंत मिशनायोत ब्राखोतनी चालू केलं, मिशनायोत शब्बात केलं, मिशनायोत मेगिला आणि मिशनायोत साखीमवर आलो आहे आपण, बस भाऊ हाशेम. तर खसदे हाशेम आपल्याकडे सगळे मिशनायोत आहेत विथ एक्सप्लेनेशन ॲज
जास्त आपण कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणजे जास्त एक्सप्लेनेशन नाही देत. कुठे कुठे आपल्याकडे चार्ट्स होते, कुठे कुठे नाही आहेत. जेवढं होतील तेवढं आपण ट्राय करतो. एम, इकडे पण चांगली स्लाईड होती, आता मी दाखवायला राहून गेली, पण नाही, मी नेक्स्ट टाइम आपण बघूया. अम, तर इकडे आपण बघतो का एवढे आपण हळूहळू कम्प्लीट करूया विथ द सेम स्मॉल, एक मिशना दोन मिशना एव्हरी टाइम करून आपण बघू कसे एवढे मिशना कम्प्लीट केले. बिग स्कूत. आणि तेच नाही, आपल्याला बाजूला आपल्याला स्टोरीज पण ऐकायला मिळतात खसदे असे. आणि थोडासा हशकाफा, म्हणजे आउटलुक ऑफ लाईफ काय पाहिजे माणसाची. तोरा काय बोलते, तोराप्रमाणे आउटलुक काय आहे. ती पण आपण ट्राय करतो आपल्या शिवरीमध्ये अंडरस्टँड करायला. अम, एक छान स्टोरी होती. बघूया आपण कोणती वाली कोणती बघूया आता, एक मिनटं. या, एक छान स्टोरी. एक माणूस होता आणि तो फार सिक होता. अम, त्याच्या त्याचे ते काही मुलं होते, चार पाच मुलं होते त्याला, बनीम आणि बनोत पण. आणि फार तो सिक झाला. त्याचा मोठा रॅबी होता, जसं आपल्याला माहिती आहे का, कोण खसिदूतमध्ये त्यांचे रेबी असतं, आदमोर असतं. आणि जे पण आदमोर बोलतात ते करतात, जे पण ते ऐकतात कम्प्लिटली. लाईक ते दुसऱ्या त्यांच्या डोक्यामध्ये काय नसतं, नुसतं आदमोर रेबे इज द एव्हरीथिंग. तर आपल्याला पण पाहिजे, प्रत्येक माणसाला एक रॅबी पाहिजे, राब्बी पाहिजे, जो राब्बीचं ऐकतो आणि त्याच्याप्रमाणे जातो. पण हे एवढे कनेक्टेड असतात त्याला का एरेब शब्दातल्या पण त्यांच्याकडे जातात आणि तिकडे तीश बोलतात त्याला, आणि त्या रेबे संगत असतात आणि ते सोबत गाणी गातात. एव्हरी एरेब शब्दातला जातात. विचार करा. जेवण घरी थोडासा खातात आणि मग त्याच्याकडे जातात आणि मग ते अभ्यास करतात, थोडासा अभ्यास असतो. आणि गाणी गातात. इट्स अ डिफरंट वर्ल्ड ऑल टुगेदर. पण तसा एक मोठा रेबे होता आणि प्री मला वाटते. आणि त्याचा एक त्याचा स्टुडंट, म्हणजे त्याचा एक डिसायपल बोलू शकता. तर तो फार सिक होता आणि त्याचे मुलं होते. आणि एक अशी स्टेज आली का त्याला इमर्जन्सीमध्ये घेऊन गेले. इमर्जन्सी रूममध्ये होता. आणि त्या इमर्जन्सी रूममध्ये गेल्यानंतर तो रॅबी आला त्याला भेटायला. त्यांचा रॅबी, त्यांचा मोठा राब्बी, तो त्यांना भेटायला आला. तर सगळे बोले वा, त्याचे मुलं बोले वा वा, राब्बी आत्ता येतोय, अरे तो आधीच शिक होता, आता राब्बी आला आपल्या भेटायला, ठीक आहे, यफ्फी यफ्फी. तर मग तो आतमध्ये आला त्याला बघायला आणि येते. तर राबी राबी बोलला का नाही, आता टाईम आहे आपल्याला नमाज करायला, आता नमाज करू शकतो, त्याच्यासाठी आता तो बाहेर निघू शकेल बेजात असेल इथून. तो बोले बरा. राबी आला वेळा तर ते एका मुलाने त्याला विचारलं का, फार सिम्पल आहे, सद्दिक गोझेर वे हशेम मेकयेम. हा, जसा एक मोठा रायचेस राब्बी, जसा तो गोझेर, तो डिक्री बोलतो, तो बोलतो का असं असं झालं पाहिजे आणि हशेम त्याचा ऐकतो, तसंच बोल आणि झाला, संपला. हा निघेल बाहेर, हा इकडून बाहेर निघेल. तर रब्बीनी डोळे बंद केले तिकडे नमाज करायला, आणि डोळे उघडले आणि बोलला त्या मुलाला, ब्राखा मी देतोय, ब्राखा मी देतोय, का हा याच्यातून बाहेर निघेल, पण माझी ब्राखा त्याला नाही लागणार जोपर्यंत इकडे मखलोक येते, इकडे भांडण आहे, तोपर्यंत ब्राखा नाही लागणार माझी कोणालाच. माझी ब्लेसिंग कोणाला नाही लागणार. ह्याला नाही लागणार जोपर्यंत तिकडे भांडण आहे, या इकडे भांडण आहे. आणि ते असे बोलले आणि निघून गेले. नाही, ते बोलले सगळ्यांना बोलवा, इकडे जे पण त्याचे मुलं बाहेर होते सगळ्यांना बोलवा. आणि त्यांनी बोलला का जिकडे एक भांडण असेल तिकडे ब्राखाची, माझी ब्राखा नाही लागणार तिकडे. आणि ते असे बोलले आणि निघून गेले. तर सगळे एकदम शॉक झाले आणि सगळ्यांना माहीत होतं का तिकडे भांडण होतं त्यांच्यामध्ये, भावंडांमध्ये. आणि त्यांच्यामध्ये एवढं भांडण होतं का त्यांची आई वारल्यानंतर अम, 5 वर्ष भावंडांनी एकमेकांसंगत बोलले नव्हते, कारण त्यांची भांडण चालले होते पैशावर आणि आणि जायदादवर आणि हिस्सा आणि त्यावर त्यांच्यावर भांडण चाललं होतं. आणि त्यावेळेला 5 वर्ष ते भावंडांसंगत नव्हतं बोलले. तर मग तो मोठा, ते एवढा ऐकल्यानंतर राबीचा,
तर मोठा भाऊ आला आणि बोला, मी माझा हिस्सा लेवतेर करतो, मला नाही पाहिजे काहीच. मला पाहिजे का माझा माझा आबा बरा होईल, मला तेवढा पाहिजे जाऊ. अजून माझा हिस्सा नाही पाहिजे, पैसे नाही पाहिजेत, काय नाही पाहिजे, मी लेवतेर करतो, काय नाही पाहिजे. आणि पहिल्या मुलाला ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट हिस्सा त्याचे डबल असतं की. तर डबल पोर्शन असतं त्याला, आणि तो पण ते लेवतेर केला, त्याने देऊन टाकला. दुसरा भाऊ आला आणि बोलला, तू करतोस मी पण करतो, मला पाहिजे माझा आबा जिवंत राहील, मला नाही पाहिजे भांडण, मला नाही पाहिजे काही, मला पैसे नको. आणि तो पण लेवतेर करतो. दुसरा भाऊ, तिसरा भाऊ, चौथा भाऊ आणि पाचवा भाऊ सर्व येतात आणि बोलतात आम्ही लेवतेर करतो. सर्व लेवतेर करतात आणि मग सगळे एकमेकांना भेटतात, खुश राहतात आणि सगळे हसत बाहेर येतात. कारण एवढे वर्षानंतर सगळे बोलतात एकमेकांसंग चांगल्याशी. आणि आणि फार सगळे खुश होतात. आणि भाऊ हाशेम, जसं तो राब्बी बोलतो तसाच, त्याची ब्राखा त्याला लागते. आणि तो त्यांचा आबा 2 आठवड्यामध्ये 2 आठवड्यामध्ये तो बरा होतो आणि चालत घरी जातो. आणि तो अजूनपर्यंत जिवंत आहे, भाऊ हाशेम. तो अजूनपर्यंत जिवंत आहे, त्यांचा आबा. आणि हा रेबे, तो फार 30 वर्ष आधीच, तो ते 30 वर्ष आधीच तो वारला. पण त्याची ब्राखा एवढी मोठी होती की तो अजूनपर्यंत तो जिवंत आहे. आणि तो अजूनपर्यंत आहे. म्हणजे विचार करू शकता की किती मोठी गोष्ट आहे ती. का ज्या ज्या घरी भांडण असेल, ज्या घरी मखलोकेत असेल, तिकडे ब्राखा नसते. म्हणून माणसाने ट्राय केला पाहिजे का भांडण मिटवायला पाहिजे. या जगामध्ये पैसा किती वेळ राहतो माणसाकडे आपल्याला माहिती आहे, आणि पैसा माणूस घेऊन नाही जात. हो, तो डोनेशन करू शकतोय आणि त्याच्या नावाने खूप चांगल्या गोष्टी करू शकतोय, कॉलेजला देऊ शकतोय, अब्रेशिमला देऊ शकतोय, נכון. पण भांडणमुळे त्याची लाईफ खराब होते. त्याची त्याच्याकडे ब्राखाच नाही आहेत, त्याच्याकडे ब्लेसिंगच नाही आहेत. कारण ते जो पण त्याच्याकडे जो इकली आहे, जो वेसेल आहे, जो पात्र आहे, त्याच्यामध्ये ब्लेसिंग येईल, त्याच्यामध्येच मोठा खड्डा आहे. तर मग जी पण ब्लेसिंग वरून येते त्याच्याकडे नाही राहत. एनिवे, आपण विल फिनिश द शिवर विथ द स्मॉल प्रेयर ॲज युजल. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर ती स्मॉल प्रेयर ॲज युजल वी डू आफ्टर आवर लर्निंग. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משקיעים והם משכימים, אני משקיעים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים, אני עמל והם עמלים, אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר, אני רץ והם רצים, אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת, שנאמר ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אפתח בך. So we thank everybody for being with us, studying together. Baruch Hashem. आपण लास्ट चॅप्टर चालू केला मिशना साखीमचा, आणि आपण रेस्ट होप आपण असेच चॅप्टर्स कंप्लीट करू, अभ्यास करू, आणि आकाश बरखोची हाशिमची जी इच्छा आहे ते पूर्ण करू. आणि जेवढे मिचवत करता येईल, जेवढे चांगल्या गोष्टी करता येईल, ते ट्राय करूया करायला वेचत असे. सो आय विश एव्हरीबडी अ ग्रेट वीक. आणि שakadosh ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. Thanks a lot for coming. בעזרת השם מודיע הרב שלום את השיעורים, בעזרת השם, אם ירצה השם. אני רב שמעון צפרון אסל, בעזרת השם האהוב. אז תודה רבה, כל טוב ושלום שלום. جزاكم الله خيرا.